उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. देवानंतर डॉक्टर हा दुसरा देव म्हणून ओळखला जातो. मात्र काही ठिकाणी डॉक्टर हे यमदूताचे काम करत असल्याचे अनेक घटना आपण बघतो. असाच काहीचा प्रकार मनमाड येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये घडला असून येथील डॉक्टर आशा पाटील यांच्याकडे परिवार नियोजन अर्थात फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करण्यासाठी गेलेल्या रेश्मा प्रशांत बनसोडे यांच्यासोबत घडला असून त्यांना चुकीच्या पद्धतीने उपचार करून व भूलचा डबल डोस देऊन अक्षरशः कोमात पाठवले व अतिशय सिरियस कंडिशनमध्ये नातेवाईकांच्या ताब्यात दिले. यानंतर रेश्माचे पती व नातेवाईकांनी तिला सुरुवातीला मालेगाव व नंतर नाशिक येथे हलवले. या सर्व प्रकरणात रेश्मा ही तब्बल 10 दिवस नाशिकच्या खासगी रुग्णालयात कोमात होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून तिला वाचवले. मात्र यानंतर तिची तब्येत अजूनही बरी नसल्याचा आरोप पती प्रशांत बनसोडे यांनी केला आहे. चुकीचे उपचार करून आमचे मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान केले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन हे हॉस्पिटल बंद करावे अशी तक्रार आरोग्यमंत्री व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली असून येत्या 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचे देखील बनसोडे यांनी सांगितले आहे. याबाबत या हॉस्पिटलचे डॉक्टर गौरव पाटील यांच्याकडे विचारणा केली असता आम्ही भूल दिल्यानंतर रुग्णाला हार्ट अटॅक आला. यानंतर आम्ही हृदयरोग तज्ज्ञांना बोलावून रुग्ण स्टेबल केले व यानंतर आम्ही ऑपरेशन केले असे सांगण्यात आले. मुळात जर रुग्णांना एखाद्या सर्जरी वेळी हार्ट अटॅक आला तर दुसरे ऑपरेशन करू शकत नसल्याचे आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी सांगितले असून मुळात भूल दिली व ती बसली नाही तर ऑपरेशन करणे हे चुकीचे व धोकादायक असल्याचे मत देखील आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. एकूणच काय तर या हॉस्पिटलमध्ये याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार प्रशांत बनसोडे यांनी केली आहे. माझं नाव रेश्मा प्रशांत बनसोडे. मी जेव्हा ऑपरेशनला गेले त्यानंतर मला काहीच आठवत नाही आणि मी 4-5 दिवस बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर मला व्हेंटिलेटरवर वगैरे ठेवण्यात आलं आणि त्यानंतर काय घडलं मला काहीच आठवत नाही. माझ्या डोक्याला ताण पडतो, मला अधूनमधून चक्र येते, माझा तोल जातो. अजूनही माझी मानसिक व शारीरिक स्थिती चांगली नाही आहे. तर यावर कृपया शासनाने दखल द्यावी. माझं नाव प्रशांत प्रकाश बनसोडे. मी 3 तारखेला श्रद्धा हॉस्पिटल आशा पाटील यांच्याकडं माझ्या मिसेसचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करण्यासाठी गेलो होतो. तिथं आम्ही ॲडमिट झालो आणि त्या मॅडम बोलले की 15-20 मिनिटाचं ऑपरेशन असतं, नॉर्मल ऑपरेशन असतं, हे लवकर बरं होऊन जातं, याच्यात चिंता करायची काही काळजी नाही म्हणून आम्ही बिंदास होतो. पण ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर 1 तास झाला, 2 तास झाले, 2.5 तास झाले तरी पण माझी मिसेस बाहेर येत नव्हती. म्हणून मी मला चिंता झाली की नेमकं झालं काय. म्हणून आम्ही मध्ये गेलो तर माझी बायकोने काही बेशुद्ध औषध पडलेली होती, तिची जीभ बाहेर आलेली होती. जेव्हा आम्ही डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणतात की हिला अटॅक येऊन गेला किंवा हृदय बंद झालेलं असं त्यांचं म्हणणं होतं. हृदय बंद व्हायचं कारण आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणे आम्ही तिला भूल चढत नव्हते म्हणून आम्ही तिला भूल थोडी जास्त प्रमाणात दिल्यामुळे तिचं हृदय बंद पडलेलं आहे. तर मी त्यांना म्हटलं काही करा, मला हे पेशंट इथे ठेवायचं नाही, मला मालेगावला घेऊन जायचं कारण की पेशंट आमचं पूर्ण कोमात गेलेलं होतं. मग आम्ही पेशंटला उचललं, मालेगावला घेऊन गेलो. मालेगावला घेऊन जायचं सुद्धा मालेगावचे डॉक्टर म्हणे पेशंट क्रिटिकल कंडिशनमध्ये आपण तिला नाशिकला हलू किंवा मुंबईला हलू. तर आम्ही पहिले नाशिकला हलो. मग नाशिकला गेल्याच्या नंतर आमच्या पेशंटने एक सुयस हॉस्पिटल मुंबई नाका इथं आम्ही ॲडमिट केलं. आमच्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 3 दिवस आमच्या पेशंट व्हेंटिलेटरवर होतं. कंप्लीट 9 दिवस 6 दिवस ICUमध्ये आणि 3 दिवस हे जनरलमध्ये असं करून आम्ही 10 दिवस नाशिक इथं सुयस हॉस्पिटलमध्ये आम्ही राहिलो. आमच्या पेशंटला कसं तरी तिथून बरं केलं आणि आता आम्ही घरी आलेलो आहे. आमची एकच विनंती आहे की आमचे काही चूक नसताना, नॉर्मल ऑपरेशन असताना आज आम्हाला इतक्या मोठ्या संकटाला समोरं जायला लागलं. आमच्या आज मनस्थिती खराब झालेली, आमच्या वाटेल तेवढे पैसे खर्च झालेले आणि अजूनसुद्धा माझी बायको स्टेबल नाही, तिला मागचं काहीच आठवत नाही आहे, तिच्या मेंदूवर परिणाम झाला आहे असे डॉक्टरने सांगितलेले की ते वेळेनुसार ते बरं होईल. आता तुम्ही सांगा आज आजारी पेशंट आम्ही कुठे घेऊन फिरायचं. अशा आमचं एवढं मोठं संकट माझ्या कुटुंबावर हे संकट आलेलं आहे. आमची एकच विनंती आहे काही करून त्या डॉक्टरवर आणि त्या हॉस्पिटलवरच्या प्रत्येक तिथले जे डॉक्टर लोक आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे आणि असा कुठलाही प्रकार दुसऱ्या पेशंट संगती होऊ नये म्हणून त्यांच्यावर लवकर कारवाई करून त्यांना शासनाने कुठल्याही पैसे कारवाई करण्यात यावी ही विनंती. येस मराठीसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.